नमस्कार, मी जान्हवी सावंत. जय महाराष्ट्राच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आपण या सेगमेंटमध्ये पाहतो आहोत की प्रत्येकाच्याच घरी बाप्पा बसलेला असतो. खरं तर आज बाप्पा बसलेत आणि सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा कसा असतो याची उत्सुकता प्रत्येकालाच लागून असते. आणि ते त्यांचा बाप्पा कसा साजरा करतात, तो सण कसा साजरा करतात हे देखील जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि म्हणूनच मी आलेली आहे ठरलं तर मग या मालिकेमधून घराघरामध्ये पोहोचलेला एक गोड अभिनेता अमित भानुशाली याच्या घरी. आणि अर्थात आपण आता त्याच्याशी बातचीत करणार आहोत. अमित, कसा आहेस? मी मस्त, फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? बाप्पा विराजमान झालेले आहेत, कशा आहेत भावना? खूप गोड. म्हणजे बाप्पा जेव्हा घरी येणार असतात तेव्हाची उत्सुकता काहीतरी वेगळीच असते. तेव्हा काय करू आणि काय नको असं होत असते नेहमीच. आणि माझ्यापेक्षा जास्त धावपळ यांची होत असते, कारण आम्ही पुरुष तर मात्र मिरवायला असतो समोर. बाकी जे सगळी धावपळ असते, जेवण करायचं, बापांचं नैवेद्य करायचं, जे सामग्री आणायची, सगळंच लहान छोट्या छोट्या गोष्टी ते यांच्या डोक्यावर असतात. ही आणि आई हे कसं काय मॅनेज करतात ना, मला आजपर्यंत कळत नाही. बायकांचा एक गुणधर्म आहे. तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि म्हणून तो पुरुष यशस्वी होतो असं म्हणताना मी अगदी थेट आता तुझ्याकडे येणार आहे. एवढं कौतुक केलं आहे, खरंच धावपळ होते. आज सगळं कसं काय मॅनेज केलंस आणि जेवण आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं काय झालं? खरं सांगायचं तर आम्ही दोघेही वर्किंग आहोत. मीही कामावर जाते, आई जाते. आणि मी ॲक्च्युली खरं नव्हते, मी कालच आली आहे इकडे. मी 5 दिवस उदयपूरला गेले होते ऑफिसच्या कामानिमित्त. पण प्लॅनिंग आधीपासूनच होतं. आणि असं नाही की आम्ही अजिबात हेल्प करत नाही. काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये बायकांनीच लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी अजिबात बघायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी फॉर एक्झाम्पल डेकोरेशन. नाही, डेकोरेशन आमच्या केसमध्ये थोडंसं उलट आहे. डेकोरेशनमध्ये आमचं दोघांचंही जॉईंट डिस्कशन होणंच आम्ही करतो. पण जेवणाच्या बाबतीत युजली मी याला सांगते तू नको येऊस, ते मी आणि आई आम्ही बघून घेतो. पण उत्सुकता खूपच होती या सगळ्या गोष्टीची आणि व्यवस्थित मॅनेज झाल्या. कारण की आई, मी, आणि माझंसुद्धा कुटुंब म्हणजे भाऊ वगैरे पण होते, त्यामुळे सगळ्यांची खूप मदत झाली. त्यामुळे असं काय स्ट्रेस काहीच झाला नाही. आणि गणपती येण्याची उत्सुकता वेगळी असते, त्यामुळे त्या उत्सुकतेमध्ये तयारी असते काहीही करण्याची. बाप्पा किती दिवस असतो? 1.5 दिवस. या 1.5 दिवसामध्ये अर्थात धावपळ होते. पण जर आता एखादी गोष्ट अशी असेल ना, असं ठरलं आहे की बाप्पाकडे काहीतरी मागायचं आहे, आपल्यासाठी नाही पण समाजासाठी, किंवा तर काय माग? सद्बुद्धी. समाजाला. हो, कारण आजकाल जे काही चाललं आहे, जे काही ऐकतोय आपण, रोज एक बातमी येते. तुम्ही न्यूजमध्येच आहात, तुम्हाला जास्त माहीत असेल की रोज प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी होतं आहे. किंवा एका मुलीवर अत्याचार होत आहेत, किंवा आत्ताच एक व्हिडिओ पण पाहिला जे इंस्टाग्रामवरती पण व्हायरल झाला होता की काही गुंड येऊन ऑफिसमध्ये मारून गेले. सोशल मीडियावरती खूप व्हायरल गेलं. म्हणजे या अशा पद्धतीने जे काही घडतं आहे, म्हणून सद्बुद्धी द्यावी की बस नका करू जावं असं काही. एकमेकांसोबत प्रेमाने वागा, तुम्ही सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. अगदीच हे खूप महत्त्वाचं आहे खरं तर. बाप्पाची मूर्ती खूप सुबक आहे. कुठून बाप्पाची मूर्ती घेता? इथूनच, कांदिवलीमधूनच, ठाकुरी विलेजमधूनच. या वर्षाची मूर्ती जी आहे त्या बाप्पाच्या हातात एक वीणा आहे, वाद्य आहे, एक संगीत वाद्य आहे. आणि संगीतासोबत आमचं जुनं नातं आहे. हिचं खूप जास्त जुनं नातं आहे माझ्यापेक्षा. हिच्या आईने विशारद केलं आहे सिंगिंगमध्ये, संगीतात. त्याच्यामध्ये कसं, माझी आई जेव्हा होती तर तिने वयाच्या 50व्या वर्षानंतर तिने संगीत शिकायला सुरुवात केली. 50व्या वर्षापर्यंत ती घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी ह्याच्यामध्येच तिचं आयुष्य गेलं. आणि 50शी नंतर ती शिकली आणि विशारद झाली संगीतामध्ये. आणि कुठेतरी असं होतं की त्यावेळेला मीही कीबोर्ड शिकत होते, पियानो शिकत होते. त्यामुळे आमची दोघांची एक मैफिल जमायची, तिची आणि माझी. ती गायची आणि मी वाजवायचे वाद्य. तू गातेस नाही? गाते तसं. माझ्याहून छान गाऊ शकत नाही. हो. टीव्ही बंद करतील लोक. आज गणपतीचा दिवस आहे, त्यामुळे 4 वेळी गणपती बाप्पासाठी. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि
गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. वाव, खूप मस्त. खरं तर अभिनेता अमित भानुशाली आम्हाला माहिती होता, आता गायक अमित भानुशाली आणि अर्थात त्याला सोबत इतकी सुंदर गायिका येस तीही लाभलेली आहे. लहानपणीच्या काही आठवणी दोघांच्याही की बाप्पाच्या वेळेस खूप मजा मस्ती असते का? तर रिदान घरी आहे तर तुम्हाला कळत असेल की बाप्पा आल्यावर लहान मुलाने एक वेगळीच उत्सुकता असते. तर तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी? बऱ्याच आहेत. कारण लहानपणी घरी डेकोरेशनसाठी मी डोंबिवलीचा, ती पण डोंबिवलीची, मी दोघं डोंबिवलीचेच आहोत. आणि लहानपणी कसं पूर्ण बिल्डिंग माझ्या घरी यायची तयारीसाठी. कारण तेव्हा असं असायचं ना की बिल्डिंगमध्ये एकाच्या घरी गणपती किंवा सोसायटीमध्ये फक्त गणपती. आता सगळे वेगवेगळे झालेत. त्याचं एकच कारण आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती आहेत. सो मला पण डेकोरेशन करायचं आहे, त्यालाही डेकोरेशन करायचं आहे, त्यांनाही डेकोरेशन करायचं आहे. मग कोण कोणाच्या घरी जाणार? आणि प्रत्येकाने 1.5 दिवसाचं गणपती ठेवलं. सो कोणी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही जास्त. तेव्हाचा काळ तसा नव्हता. माझ्या घरी गणपती तर सगळेच भावंड मित्र बिल्डिंगची सगळी माणसं रात्रभर बसून डेकोरेशन करायचं. आणि तेव्हा पैसे कमी असायचे. सो रेडीमेड डेकोरेशन तर आणायचं नाही. मला आठवतं आजही की लाकड काठी असते, काठी कार्पेंटरची उरलेली काठी असते, बारीक बारीक लांब काठी, ती आणायचो आणि त्याने मखर तयार करायचो. आणि मग त्या बारीक काठीला सजवायचं कसं, मग ते पत्ते लावतो आपण ट्रायंगल शेपचे पत्ते, त्याने सजवायचं ते पूर्ण. सो ती एक वेगळीच गंमत होती. आणि मग संध्याकाळ झाली की जिथे जिथे गणपती आहे, सोसायटीमध्ये असेल की कुठे कोणाचं लांब घरी असेल, मित्राच्या घरी असेल, 6 वाजता सुरू करतो, रात्री 11पर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करायची. तो एक मंडळ तयार होतो मित्रांचा. आणि आज तर सगळ्या गोष्टी मिसिंग आहेत. सो त्याचंच वाईट वाटतं खरंच खूपच. आमच्या इकडे कसं आहे की माहेरी आपल्या काही मराठी लोकांमध्ये अशी पद्धत आहे की आपल्या सर्व कुटुंबाचा एक गणपती कोकणात. त्यामुळे आमच्याकडे दरवर्षी गणपती कोकणातच असायचं आहे. आईबाबांच्या इकडे कधीच नव्हते, पण सगळे मिळून तिकडे जायचे कोकणामध्ये. पण कधी कधी असं व्हायचं की नाही जाता यायचं, कारण की बाबांसुद्धा काम वगैरे सगळं बघता. आणि त्यावेळेला आम्हाला गणपतीच्या वेळेला सुट्ट्या नाही मिळायच्या, कारण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो त्यामुळे सुट्ट्या नाही मिळायच्या. पण एक वर्ष मला असं आठवतं आहे की कोकणामध्ये गावची आजूबाजूची सगळी मंडळी यायची, भजनासाठी यायची. आणि त्यावेळेला ते ढोल ताशा सगळे यायचे. तर एकदा अशी गंमत झाली होती की ते ढोल घेऊन आले होते. तर मला तर काय वाजवता यायचं नाही, पण मला वाजवायची खूप इच्छा होती. आणि काहीतरी कसंही करून मी तिकडे बसले ढोल वाजवायला भजनाच्या वेळेला. आणि ते इतकं आवडलं होतं सगळ्यांना, मलाही एवढं आवडलं होतं. एक तास ते भजन कंटिन्युअसली चालू होतं. मी मस्तपैकी ढोल वाजवत होते आणि त्यांच्यासोबत ते कीर्तन गायचं, भजन गायचं. खूप एक वेगळीच मजा होती. आणि ती गावची सर आहे ना, ती इकडे शहरामध्ये नाही आहेत. हां, ती शहरामध्ये नाही आहेत. आणि ते टिपिकल सगळ्या त्या ट्रेडिशन्स ज्या फॉलो होतात आपण कुठेतरी मिस करतो त्या सगळ्या गोष्टी. ते मोदक जे बनवतात, उकडीचे मोदक बनवून ते केळ्याच्या पानामध्ये जे देतात, त्याची चव वेगळी असते. चुलीवरच्या जेवणाची चव वेगळी असते. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप मिस होतात. आणि तिकडे कसं आपल्याला आत्ता इकडे आपण दरवर्षी वेगवेगळे गणपती घेतो, वेगवेगळ्या मूर्त्या घेतो. तिकडे तसं नसतं. एक मूर्ती दरवर्षी तीच मूर्ती असते. म्हणजे दिसायला पण तशीच, रंग पण तसाच, साईज पण तेवढीच. प्रत्येक वर्षी वेगवेगळी मूर्ती नसते. मग अशी पद्धत असते की ते जाऊन मूर्ती घेतात, ते जाऊन पाठ देतात जाऊन, मग तुम्ही मूर्ती त्या पाठावरच घडवा. आणि तिकडे कसं ना बुकिंग नाही करावं लागत. म्हणजे असं आता आमच्याकडे शितूत, हा शितूतांचा गणपती, हा फिक्स दरवर्षी तोच गणपती. तुला सांगायची गरज नाही पडत त्यांना. खूप खूप सुंदर. माझे पप्पा गणपतींच्या मूर्त्या बनवतात. हां, म्हणजे तेव्हा पण मला लहानपणापासून सवय, कारण मी कोकणामध्येच वाढलेली आहे. आणि त्या गणपतींच्या मूर्ती पप्पा लहानपणापासून करतायत, तर ते करत आलेली आहे. तर ते असं असतं की पाठ घेऊन यायचं आणि दरवर्षी ठरलेला असतो. त्यांना सांगावंही लागत नाही की हे तुमचा असा पाहिजे का, तुम्हाला तसा पाहिजे का, माहीत असतं असं. तुम्ही बाप्पाची मूर्ती घेऊन येत आहे, काय वैशिष्ट्य आहे असं बाप्पाच्या मूर्तीचं तुमच्या, की ते वेगळे पण तुम्ही जपताय असं?
म्हणजे आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आलेल्या आहेत, बरेच जण तसं हे करतात, असं काही वेगळं वैशिष्ट्य? आम्ही दरवर्षी एकच प्रयत्न करतो की मूर्त्या जे असतात ते इको फ्रेंडली असायला हवेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आम्ही प्रिफर करत नाही, कारण बऱ्याच गोष्टी पाहिल्यात आपण की विसर्जननंतर काय अवस्था होते आपल्या बापांच्या मूर्तीचीच. सो इको फ्रेंडली असलेल्या किंवा मातीची असलेली मूर्ती सर्वात चांगली तीच घेतो. आणि या वर्षाची मूर्ती आहे त्यात बाप्पांच्या हातात वीणा आहे, एक संगीत वाद्य आहे आणि दॅट रिप्रेझेंट सरस्वती, गॉडेस ऑफ नॉलेज. आणि आमचा हिरो इथे फिरतोय चष्मा घालून. सो आणि काय आता माझा मुलगा लहान आहे, तो आता शाळेत जातोय. सो सरस्वती, गॉडेस ऑफ नॉलेज, सो त्या रिसेम्बलन्सवरनं मूर्ती घेतली आहे की त्याला ते आशीर्वाद लाभावे. छान खरं तर कल्पना आहे ही. तुला आत्तापर्यंत आम्ही फार अशा रोमॅन्टिक भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. ठरलं तर मग या मालिकेतून तर घराघरात पोहोचला आहेस, म्हणजे आमच्या घरी तर फॅन आहेत सगळे. अशी कोणती भूमिका जी वाटते की नाही हे मला करता यायला पाहिजे किंवा मी केलं पाहिजे ही भूमिका, अशी कोणती भूमिका? किंवा आता बायोपिक्स खूप निघतात, असं काही करायची इच्छा आहे? अशी काही एक संधी मिळाली तर नक्कीच करेन मी बायोपिक्स, मग ती कोणावरही असू दे. कारण बायोपिक्स जर एखादा व्यक्ती चूज करतोय म्हणजे त्या व्यक्तीने काहीतरी खूप मोठी गोष्ट केली आयुष्यात, म्हणून त्याचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे. आणि जर त्या व्यक्तीची भूमिका मला साकारायची असेल तर ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि आजपर्यंत अशा बऱ्याच भूमिका आहेत ज्या मला करायच्या आहेत. एक खूप आधी फिल्म आली होती पुष्पक नावाची, ज्यात एकही वाक्य नव्हतं पण पूर्ण फिल्म, त्या प्रकारची एक फिल्म करायची इच्छा खूप आहे मला. आणि एक हॉलिवूडची फिल्म होती द कास्ट अवे, एकच माणूस 2 तास फिल्म खेचतोय एकही वाक्य न बोलता. तो एक चॅलेंजिंग प्रश्न आहे खूपच की तुम्ही कसं काय ऑडियन्सला कंट्रोल करून ठेवता. त्याहूनही रोमॅन्टिक तर आहेच, मला आवडतं. डान्स मला आवडतो खूपच. पण अशा काही चॅलेंजिंग भूमिका जे असतात ते मला करायला खूप आवडतात. अपार्ट फ्रॉम नॉर्मल भूमिका जे आहेत हिरोइझमचे, ते तर बटाव सगळ्यांनाच आवडतात, मलाही आवडतात. मलाही आवडेल डान्स करायला, रोमॅन्स करायला अँड ऑल. टी व्हीवर हां. पण अशा चॅलेंजिंग भूमिका ज्या असतात ते खूप कठीण असतात करायला आणि त्यासाठी खूप काम करावं लागतं स्वतःवरती पण आणि तो कॅरेक्टर पकडायला पण. तर त्या खूप आवडतील मला करायला. अभिनयाची सुरुवात म्हणजे कधी कळलं की आता आपल्याला अभिनय करायचा आहे की या क्षेत्रात काम करायचं? मी लहान असताना स्कूलमध्ये डान्स खूप करायचो. माझा एक मोठा इश्यू होता लहानपणीपासून. सेकंडमध्ये आलो तेव्हापासून की मी स्टॅमर करायचो. मी हकला झालो, अचानकच मी हकला झालो. काहीतरी शॉक बसला मला कुठल्या गोष्टीचा आणि माझी वाचा गेली होती. ती जेव्हा आली परत तेव्हा ती अडखत आली. सो कॉलेजपर्यंतचा माझा प्रवास तो अडखतच गेला. कोणाशी न बोलायचं, संवाद कमी साधायचे, कमी बोलायचं. डान्समध्ये काही नव्हतं. सो डान्स करायचो, मला डान्सर व्हायचं होतं. सो तेच धरून मी जात होतो पुढे. आणि अचानक एकदा मला सांगितलं का नाही का तू छान दिसतोयस, फक्त डान्सर कशाला, ॲक्टिंग पण कर. म्हणलं हे चांगलं आहे, हे पण करायला हरकत नाही, प्रयत्न करू आपण. मग मी डिप्लोमा इन थिएटर्स केलं माझा. मी बॅचलर्स ऑफ इंजिनियर झालो, BIT केलं. त्यानंतर 1 वर्ष डिप्लोमा इन थिएटर्स केलं. तिथे माझे सर, माझे बाबा, माझी आई, ज्या शब्दांवरती मी अडकायचो, कुठल्या अक्षरांवरती मी अडकतोय, ते सगळं त्या लोकांनी शोधून काढलं. त्याचे नोट्स बनवले. ते रोज सकाळी उठून मला सांगायचे बोल. आणि काय टंग एक्सरसाइज असतात ते माझ्या सरांनी सांगितलं. तिथे हुसैनी दबावाला माझे सर, त्यांनी माझ्याकडनं पूर्ण करून घेतलं. आणि त्यांनी मला तो 1 वर्ष डिप्लोमा इन थिएटर्सचा प्रत्येक प्लेमध्ये मला हिरोची भूमिका दिली. म्हणजे प्रत्येक प्लेमध्ये मला खूप बोलायचं आहे. अमित तू करशील. त्यांचं कॉन्फिडन्स सगळ्यांचा, सर, माझे बाबा, माझी आई, म्हणून मी आज इतकं बोलू शकतो. आणि त्यानंतर मी ॲक्टिंग क्षेत्रात आलो. पण मग घरात असा काही वारसा नव्हता ॲक्टिंगचा की होत आहे? नाही, काहीच नाही वारसा ॲक्टिंगचा. मीच भटकलो दारू. का भटकलास असं कोणीच म्हणणार नाहीये. खरं तर इतके फॉलोअर्स आणि इतके फॅन्स आहेत तुझे, हे चुकीचं आहे वाक्य. पण प्रत्येकाला सुरुवातीला मेहनत करावीच लागते, त्याशिवाय त्या यशाची किंमत कळत नाही. जर पहिल्याच टप्प्यात, पहिल्याच ऑडिशनमध्ये मला इतकं मोठं यश मिळालं, जर माझ्या हातात आलं असतं यश तेव्हाच,
तर आज जे मला लोक म्हणतात की तुम्ही किती डाऊन टू अर्थ आहात, तुम्ही किती समजून घेत आहेत, कदाचित मी तसं नसतो आज मी खूप माझात फिरलो असतो. अरे पहिल्याच ऑडिशन मैं कुछ हूँ भाई, आय एम समथिंग. आत्ता कळतं दॅट आय एम स्टील नथिंग बट आय हॅव टू बी समथिंग, सो आय हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. मला अजून खूप मेहनत घ्यायची स्वतःवरती. मला लोकांचे आशीर्वाद आहेत, लोकांचं प्रेम आहे आणि त्यामुळेच मी पुढे चाललो आहे. माझं स्वतःचं असं फक्त 1-2% असेल, बाकी जे आहेत ते रसिक प्रेक्षकच आहेत. नाही हे खरं आहे खरं तर. आणि तेच असतं की आपण मुळाशी धरून राहतो, आपल्याला तितकेच आपण वरती जाऊ शकतो, अदरवाईज कधी कोलमडून पडू सांगता येत नाही. मला असं विचारायचं आहे की आता तर बाप्पा आहेत, बाप्पा 1-1.5 दिवसामध्ये तुमच्याकडचे बाप्पा जाते. जेव्हा विसर्जन होत असतं त्यावेळी ती एक हुरहुर असते मनात, काय वाटतं? तेव्हा पाणी येतात ॲक्च्युली. म्हणजे बापांचं विसर्जन होतो, आपण घेऊन जातो त्यांना, बापा तेव्हा हातात असतात. एक गोष्ट मी नेहमी अनुभवलो ही गोष्ट मी, की जेव्हा बापांना आपण घेऊन येतो आणि घेऊन जातो तेव्हा एका लहान बाळासारखं बापा तुमच्या छातीशी असतात. सो तुमचं कनेक्शन असतो तिथे बापांसोबतचा. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला ते सोपवतात बाप्पांना की आता विसर्जन करतोय, आणि जेव्हा तो घेऊन जातो तेव्हा ते अक्षरशः धडधड सुरू होते की नको, नाही नाही नाही, पण ती आहे प्रथा. आणि जेव्हा ते जातात तेव्हा पाणी येतातच डोळ्यातनं. आणि तेव्हा लहानपणी मी खूप रडायचो, आता मोठा झालो म्हणजे रडतो का आता? त्याला आत्ता समजेल, आता कळेल आम्हाला. आता कळेल. त्याचं पहिला वर्ष आहे आता कळेल. किती वर्षापासून बसवतात बाप्पा? 26 वर्ष झाली आम्हाला. अशी एकूण 31 वर्ष, पण 5 वर्ष आईबाबांचा होता, नवस होता, त्यानंतर ब्रेक घेतला होता आम्ही 1-2 वर्ष, आणि मग सलग 26 वर्ष आता. हे 26वं वर्ष आहे. ओके. आणि येस, मला खरं तर खूप आपल्याला मुद्दे भरपूर आहेत बोलण्यासारखे. आपला सेगमेंट संपतो आहे. त्यामुळे अर्थात आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तू काय सांगशील बाप्पाच्या? जय महाराष्ट्र सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. जसं आमचं डिस्कशन झालं आत्ताच की बापांची मूर्ती आहे ती प्लास्टर ऑफ पॅरिसची न घेता इको फ्रेंडली किंवा शाळूच्या मातीचीच घ्या तुम्ही. कारण एकतर पर्यावरण स्वच्छ राहतं, आणि दुसरं POPच्या मूर्त्या असतात ते विसर्जन केल्यानंतर त्यांची काय अवस्था होते हे तुम्ही कुठल्याही बीचवर जाऊन बघू शकता. सो मी प्रत्येकाला हेच सांगेन की इको फ्रेंडली, पर्यावरण रक्षण तुमच्या हातातच आहे, स्वतःचं रक्षण देखील तुमच्या हातातच आहे. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी घडतात आपल्या समाजात त्या खरंच खूप खूप वाईट आहेत, आणि एकमेकांवरती बोट करण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही स्वतःकडे बघा, तुमच्या स्वतःच्या चुका काय आहेत ते तुम्ही लक्षात घेतलं ना, तुम्ही स्वतःला सुधारलं तर जग आपोआप सुधरेल. हेच म्हणेन. बाकी मी यांना विचारतो, यांना काय बोलायचं का? नाही, आय थिंक मी अमितच्या बोलण्याला एकदम सहमत आहे. कारण की गणपती बाप्पांची मूर्ती ही जी भावना आहे घरी ठेवायची ही मनापासून असायला पाहिजे. कारण की आत्ता आमचं 2 दिवसापूर्वी चर्चा झाली होती की श्रद्धा आपण का विसर्जन करतो गणपती बाप्पाला, नाही जाऊन द्यायला पाहिजे. आपण एक काम करूया, आपण एक अशी मूर्ती घेऊया जी घरीच असेल. अशीच आपलं डिस्कशन झालं होतं की जी घरीच असेल, आपण बाप्पाला नकोन जाऊ द्या. म्हणजे असं कुटुंबातला एखादा सदस्य, म्हणजे एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा आई वडिलांना ज्या वेदना होतात ना, त्याच वेदना जेव्हा गणपती बाप्पाला जेव्हा आम्ही विसर्जन करतो तशाच वेदना होतात. कबीरचा एक दोहा आहे, मी नेहमी हे दोहा म्हणतो की बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो मन खोजा आपना मुझसे बुरा न कोय. सो स्वतःमधलं जे वाईटपणा आहे ते फक्त तुम्ही सॉर्ट आउट करून घ्या, सुधारून घ्या, आजूबाजूचं वातावरण ऑटोमॅटिक सुधरून जाईल. आणखी एक प्रश्न माझ्या डोक्यात आलेला आहे, आपण संपवतोच आहोत, पण त्याआधी कोकणातली आहे. तू कधी कोकणात गेलायस की नाही, आणि विशेषतः बाप्पाच्या दरम्यान या काळामध्ये? हां, बाप्पाच्या काळात मी गेलो नाही आहे कोकणात, कारण मला सुट्टी मिळत नाही. 2 दिवसाची सुट्टी असते तेव्हा घरी असतो बाप्पांकडे. खूप मोठी गोष्ट मिस करतो मी. माझे शूटवरती पण काही आहेत तिकडचेच खूप, ते मला खूप सांगतात, अरे आमच्या इथे बाप्पा असा असतो, असं डेकोरेशन असतो आणि मस्त असतं ते, असं वाटतं की आज जावं, कधीतरी जावं. सो नेक्स्ट इयर मी नक्की सुट्टी काढीन 3-4 दिवसाची जास्त, आणि जाईन तिथे. खरंच जाऊन
जाऊ नये, कारण कोकणातल्या बाप्पाची मज्जा खूप वेगळीच असते. तर आता आपण अमित भानुशाली याच्याशी बातचीत केलेली आहे आणि खूप मज्जा आली मला बोलताना. त्यांचा बाप्पा पण आपण पाहिला, खूप सुंदर असं डेकोरेशन, खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आपण पाहिली. या भागामध्ये इतकंच. जय महाराष्ट्र.